वसा जनसेवेचा। धाड रोड परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 ट्रकमधून अमानुष पद्धतीने वाहतूक होत असलेल्या तब्बल 26 बैलांची सुटका केली आहे। या प्रकरणी 2 चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 27,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मार्च रोजी सकाळी धुलीवंदन बंदोबस्तासाठी धाड नाका येथे पोलिसांची फिक्स पॉइंट ड्युटी लावण्यात आली होती। यावेळी धाड रोड कडून येणाऱ्या 2 ट्रकांना स्थानिक नागरिकांनी अडवत गर्दी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। काही लोकांनी वाहनांमध्ये असलेली जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची चर्चा रंगत संताप व्यक्त केला होता। याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली। त्यानंतर पंचासमक्ष दोन्ही वाहनांची तपासणी करण्यात आली। MH04FU1619 आणि MH20EG4372 या आयसर ट्रक मध्ये प्रत्येकी 13 असे एकूण 26 बैल अत्यंत दाटवटीने भरलेले आढळून आले। बैलांना आखूड दोऱ्यांनी बांधलेले होते आणि त्यांना हालचाल करण्यासाठी कोणतीही जागा नव्हती। तसेच चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने जनावरांची अवस्था वेदनादायक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी शेख शफीक शेख रफीक वय 37 आणि शेख आसिफ बशीर शेख वय 35 राहणार सिपोरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले। वाहनांमधील जनावरांच्या वाहतुकी संदर्भात कोणतीही वैध कागदपत्रही त्यांच्याकडे आढळून आली नाही। पोलिसांनी दोन्ही ट्रकांसह 27.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून बैलांना सुरक्षिततेसाठी येडगाव येथील गौशाळेत हलवण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपींवर प्राण्यांवर क्रूरतेचा प्रतिबंध अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।